टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। हा महाबोधी महाविहार मुक्त ब्राह्मणाच्या ताब्यातून आपल्याला आजपर्यंत 1947 पासून जो बाबासाहेबांनी 1949 मध्ये जे संविधान लागू झाला त्या नियमानुसार जो 49चा कायदा रद्द व्हावा आणि हा महाबोधी महाविहार हा बौद्ध भिक्षू भारत लोकांच्या ताब्यात मिळाला पाहिजे लवकरात लवकर अशी आम्ही मागणी भारत सरकारकडे केलेली आहे। त्या निमित्तानं ह्या तालुक्यातून अर्जुनी मोरगाव ह्या तालुक्यातून गोंदिया जिल्ह्यातून गावोगावून बौद्ध अनुयायी उपासक उपासिका समता सैनिक दल बौद्ध महासभा ह्या सर्व बिरसा मुंडा ह्या सर्व संघटनेचे अनुयायी इथं उपस्थित होऊन आम्ही आपल्या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांकडे निवेदन दिलेलं आहे आणि ही आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि आम्हाला जो संविधानातर्फे जो हक्क आहे तो आमचा लवकरात लवकर आमच्या हातात द्यावा ताब्यात द्यावा अशी मी या ठिकाणी सांगू इच्छितो। सर्वांना सप्रेम जय भीम नमो बुद्धा। बौद्ध महाविहार बौद्धगया बिहार यांच्या विहाराचं नेतृत्व बौद्धांच्या हातात असावा याच्यासाठी हा सगळा शांतीचा मोर्चा निघालेला आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। समाजाचा बिरसा मुंडा समाजाकडून पण आदिवासी समाजाकडून पण प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे आणि जिथपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तिथपर्यंत हा मोर्चा हे आंदोलन असंच राहणार आहे। हे आमच्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई आहे। तिथपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळणार नाही तिथपर्यंत आम्ही असं लढत राहू। भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आम्ही या तालुका अर्जुनी मोरगावला जो महाबोधी महाविहार बुद्धगया यांचा मुक्ती करण्यासाठी जो आम्ही आंदोलन इथे आयोजित केलेलं आहे त्या आंदोलनाचे जे आमच्या अर्जुनी मोरगावहून आलेले जे काही आमचे समता सैनिक दल आहेत आणि आमच्या समता सैनिक दलाच्या बंधू आणि भगिनी आहेत ह्या सगळ्या इथे आलेल्या आहेत आणि आम्हाला ज्यांनी आदिवासी बंधू इथे आलेले आहेत आणि त्यांनी या मोर्चासाठी जो सहकार्य दिला त्याबद्दल आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। मित्रहो, आपल्याला महाबोधी बुद्ध विहार मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्याच आपल्या ताब्यात असला पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे आणि शासनाला सुद्धा मग केंद्र शासन असो की राज्य शासन असो आणि प्रामुख्याने बिहार या राज्याला आपल्या राज्य शासनाला आमची अशी विनंती आहे की नम्रपणे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करीत आहोत महाबोधी बुद्ध विहार मुक्त झाला पाहिजे आणि तो बौद्धांच्या ताब्यात दिला पाहिजे अशी आमची नम्रपणे विनंती आहे आणि पुन्हाच आम्ही अशी विनंती करत राहू आणि हा आमचा मुक्ती मोर्चा अखंडपणे चालू राहील अन्यथा आपल्याला पुन्हा या आंदोलनाचं तीव्र स्वरूप करण्यासारखं असं वाटत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।